मित्रांनो, आज आपण रयत शिक्षण संस्थेचे कला विभागामधील असणारे गुणवत्ता सुधार कक्ष अंतर्गत तलाठी व ग्रामसेवक भरती संदर्भामधील माझा जो विषय आहे भारत आणि महाराष्ट्राच्या प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास याकडे आपण अभ्यासणार आहोत। त्यामध्ये आज आपण या ठिकाणी भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास याकडे अभ्यासणार आहोत। त्यामध्ये आपल्याला पहिलं म्हणजे सिंधू संस्कृती जी प्राचीन भारतातील अत्यंत महत्त्वाची संस्कृती आहे, ती एक नागरी संस्कृती होती। त्याबरोबर ती एक व्यापारी प्रधान संस्कृती होती आणि त्या संस्कृतीची आपल्या ठिकाणी कशा प्रकारे भारतामध्ये ही संस्कृती निर्माण झाली आणि किती वर्षापूर्वीची ही संस्कृती होती, त्याला शोध कशा प्रकारे लागला यासाठी याचा अभ्यास या ठिकाणी दिलेला आहे। त्यामध्ये सिंधू संस्कृतीमध्ये असणारे जे काही स्थळ आहे, महत्त्वाचे स्थळ म्हणजे उदाहरणार्थ नगरे जे आहेत ते नगरांचा अभ्यास आपण करणार आहोत। त्यामध्ये असणारे जे काही महत्त्वाचे नगर आहेत त्यामध्ये हडप्पा असतील, मोहनजोदडो असतील, याचा अभ्यास या ठिकाणी दिलेला आहे। त्या स्थळांची जी वैशिष्ट्ये आहेत ते वैशिष्ट्य याचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी समावेश या परीक्षेमध्ये केलेला आहे। सिंधू संस्कृतीला असणारे जे काही महत्त्वाचे म्हणजे त्या कालखंडात असणारी आर्थिक परिस्थिती, त्यामध्ये व्यापार असेल किंवा व्यवसाय असेल यांची माहिती याचा समावेश या ठिकाणी दिलेला आहे। त्या अभ्यासक्रम हे सुद्धा आपण लक्षात घेणे महत्त्वाचं आहे। त्याबरोबर या ठिकाणी प्राचीन भारतातील एक घटक म्हणजे तो म्हणजे वैदिक संस्कृती कशा प्रकारे निर्माण झाली किंवा आर्य लोक संस्कृती आपण त्याला म्हणतो, त्या आर्यांनी कशा प्रकारे भारतामध्ये या ठिकाणी वैदिक संस्कृती निर्माण केली। त्या वैदिक संस्कृतीमध्ये असणारे ऋग्वेद काळ आहे आणि उत्तरवैदिक काळ आहे, या दोन कालखंडाचा आपण अभ्यास करणे आपल्याला महत्त्वाचं आहे। त्याबरोबर या परीक्षेचे महत्त्वाचं म्हणजे दृष्टिकोनातून वैदिक धर्म आणि त्या वैदिक धर्मातील असणारे जे काही परंपरा आहे, यज्ञ आहेत, त्याबरोबर त्या वैदिक धर्मामध्ये असणारे जे काही वाङ्मय आहेत त्या वाङ्मय सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल। त्या वैदिक धर्मातील असणारे जे ग्रंथ आहेत, वैदिक धर्मामधील असणारे जे ग्रंथ जे वाङ्मय आहेत ते सुद्धा महत्त्वाचं आहे, त्याचा सुद्धा आपण अभ्यास या परीक्षेच्या दृष्टिकोनातून केला पाहिजे। त्याबरोबर प्राचीन भारतातील जे काही महाजनपद कशा प्रकारे भारतामध्ये निर्माण झाली, त्या महाजनपदामध्ये महत्त्वाचे जे महाजनपद आहेत त्या महाजनपद म्हणजे मौर्य घराणे किंवा गुप्त घराणे किंवा दक्षिण भारतातील जे काही घराणे आहेत त्याचा सुद्धा अभ्यास आपण या परीक्षेच्या दृष्टिकोनातून केला पाहिजे। त्या महाजनपदामध्ये असणारे मौर्य साम्राज्य एक महत्त्वाचं एक घराणे होतं किंवा या मौर्य साम्राज्याची स्थापना भारतामध्ये कशा प्रकारे झाली त्याचा सुद्धा आपण अभ्यास या परीक्षेच्या दृष्टिकोनातून करणे महत्त्वाचं आहे। त्याबरोबर या ठिकाणी असणारं महत्त्वाचं घराणं म्हणजे गुप्त साम्राज्य। या गुप्त साम्राज्याची स्थापना कोणी केली आणि हे घराणे किंवा हे राज्य भारतावर किती वर्ष राज्य केले, कोणकोणते महत्त्वाचे राज्य होते, त्यांनी कशा प्रकारे कामगिरी केली याचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी गुप्त साम्राज्यामध्ये आपल्याला करावा लागतो। त्याबरोबर या ठिकाणी असणारा प्राचीन भारतातील जो घटक आहे त्यामध्ये असणारा दक्षिण भारतातील राजवंश म्हणजे दक्षिण भारतामध्ये कशा प्रकारे कोणी दक्षिण भारतामध्ये कशा प्रकारे राज्य निर्माण झाले, त्यामध्ये चोल घराणे असतील, पांडे घराणे असतील किंवा होयसळ घराणे असतील, हे काय महत्त्वाचे घराणे आहेत याचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी आपण करणं महत्त्वाचं आहे। त्याबरोबर या ठिकाणी या परीक्षेच्या दृष्टिकोनातून मध्ययुगीन भारताचा इतिहास सुद्धा आपण या ठिकाणी करणे महत्त्वाचे आहे, कारण मध्ययुगीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास यावर सुद्धा आधारित काही प्रश्न या परीक्षेमध्ये येऊ शकतात आणि त्यामुळे मध्ययुगीन भारतामधील पहिला म्हणजे या ठिकाणी सुलतानशाही दिल्लीमध्ये कशा प्रकारे निर्माण झाली, भारतामध्ये कशा प्रकारे सुलतानशाहीची निर्मिती झाली। त्यामध्ये असणारा सुलतान घराण्यामधील पहिलं घराणे म्हणजे गुलाम घराणे। या गुलाम वंशाची स्थापना कोणी केली किंवा गुलाम घराणे किती वर्ष चालले, कोणकोणते सुलतान या दिल्लीच्या गादीवर येऊन गेले, त्याबरोबर त्यानंतर गुलाम वंशानंतर येणारे खिलजी घराणे, या खिलजी घराण्याची स्थापना कोणी केली, खिलजी घराणे किती वर्ष चालले, त्यामध्ये महत्त्वाचे जे काही उदाहरणार्थ अलाउद्दीन खिलजी असेल, त्या अलाउद्दीन खिलजीने कोणत्या लढाया केल्या या सुद्धा अभ्यास आपण परीक्षेच्या दृष्टीकोनातून केलं पाहिजे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्याबरोबर सुलतान शाहीचे पुढचं घराणे म्हणजे तुघलक घराण्याची स्थापना दिल्लीवर कोणी केली किंवा तुघलक घराण्यामध्ये जे महत्त्वाचे जे काही सुलतान होऊन गेले त्याचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी आपण करावा लागेल। त्याबरोबर पुढचे घराणे सय्यद घराणे किंवा लोधी घराणे हे अशा प्रकारे या ठिकाणी अनेक घराण्यांनी दिल्लीवर राज्य केले, त्यामध्ये असणारे जे काही सुलतान होऊन गेले त्याचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण केला पाहिजे। त्याबरोबर सुलतानशाही कालखंडामध्ये असणारी सामाजिक परिस्थिती, प्रशासकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती याचा सुद्धा अभ्यास आपण या ठिकाणी केला पाहिजे। इस्लामचा प्रसार या ठिकाणी हिंदुस्थानामध्ये कशा प्रकारे झाला त्याचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणे महत्त्वाचं आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे।
सुलतानशाही कालखंडामध्ये असणारे जे भक्ती चळवळी आहे किंवा सुफी संप्रदाय आहे याचा सुद्धा अभ्यास आपण या ठिकाणी केला पाहिजे. त्याचा सुद्धा या ठिकाणी महत्वाचा घटक आहे. त्या भक्ती चळवळीमध्ये किंवा सुफी संप्रदायामध्ये असणारे जे काही संत होऊन गेले, उदाहरणार्थ संत कबीर असतील, नामदेव असतील, गुरु नानक असतील, या संतांची कामगिरी भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे होती त्याचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास आपण करणे महत्वाचे आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. सुफी पंत यांनी कशा प्रकारे मानवतेचा संदेश दिला हिंदुस्थानामध्ये आणि कशा प्रकारे या ठिकाणी चळवळी त्यांनी निर्माण झाल्या त्या चळवळीचा अभ्यास या ठिकाणी आपण केला पाहिजे. त्याबरोबर मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यासात असताना महत्वाचा एक मुद्दा म्हणजे मुघल साम्राज्य. या मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली, मुघलांचं राज्य हिंदुस्थानावर किंवा दिल्लीवर कशा प्रकारे निर्माण झालं, त्यामध्ये पहिला बादशाह कोण होता म्हणजे बाबर पासून तर औरंगजेबापर्यंत किंवा औरंगजेबाच्या नंतर येणारे जे काही राजे आहेत ते सुद्धा अभ्यास आपण या केला पाहिजे. म्हणजे बाबर असेल किंवा हुमायून असेल, म्हणजे अकबर असेल, जहांगीर असेल, शहाजहान असेल, या एकाच घराने हिंदुस्थानावर राज्य केले हे आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्याचं आपण बघितलं सुलतानशाहीमध्ये अनेक घराणे येऊन गेली, पण ज्या वेळेस मुघलांनी भारतावर किंवा दिल्लीवर आपल्या घराण्याची स्थापना केली त्यामध्ये एकच घराणे आहे ते म्हणजे मुघल घराणे. आणि मुघल घराण्यामध्ये अनेक बादशाहांनी या ठिकाणी राज्य केलं. म्हणजे बाबरानंतरचा मुलगा हुमायून, हुमायूनंतरचा मुलगा अकबर, अकबरानंतरचा मुलगा जहांगीर, जहांगीरनंतरचा मुलगा शहाजहान, शहाजहानंतरचा पुत्र औरंगजेब. जे अशा प्रकारे आपण एकाच घराण्याने या ठिकाणी हिंदुस्थानावर अनेक वर्ष राज्य केलेलं आहे. त्यामध्ये असणार अकबराचं महत्वाची कामगिरी म्हणजे अकबराने कशा प्रकारे एक पंथ निर्माण केला होता ते म्हणजे दिने इलाई. या दिने इलाई संदर्भामध्ये आणखी काही माहिती आहे आपल्याला परीक्षा दृष्टिकोनातून अभ्यासावी लागणार आहे. मुघल साम्राज्यामधून किंवा मुघल काळातील असणारी प्रशासन व्यवस्था किंवा आर्थिक व्यवस्था किंवा त्या कालखंडामध्ये असणारी धार्मिक परिस्थिती किंवा इतर काही परिस्थिती आहेत त्या घटना सुद्धा आपण अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यासाचा असताना मध्ययुगीन कालखंडामध्ये असणारा एक महत्वाचं साम्राज्य ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रामध्ये मराठा साम्राज्य हे सुद्धा या परीक्षा दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे स्वराज्याची स्थापना केली त्याची सुद्धा माहिती आपण अभ्यास महत्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासनाच्या सोयीसाठी किंवा राज्यकारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ निर्माण केले आणि त्या अष्टप्रधान मंडळाची सुद्धा त्यांची खाती, त्याची जबाबदारी हे सुद्धा आपण अभ्यास या ठिकाणी महत्वाचं आहे. त्याबरोबर या ठिकाणी आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासात असताना आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ब्रिटिश भारतामध्ये किंवा जे युरोपीय भारतामध्ये आले त्यामध्ये पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील, डच असतील, फ्रेंच असतील किंवा इतर युरोपीय सत्ता असतील यांनी भारतामध्ये कशा प्रकारे प्रवेश केला आणि कशा प्रकारे आपल्या सत्तेची स्थापना केली तर त्याचा सुद्धा अभ्यास करणे महत्वाचं आहे. तर त्यामध्ये कंपनीच्या सत्तेविरुद्ध जो उठाव झाला त्याला आपण काय म्हणतो भारताचा स्वातंत्र्य चळवळीचा उठाव किंवा भारताचं स्वातंत्र्य पहिलं युद्ध असं म्हटलेलं आहे. सावरकरांनी या युद्धाला भारताचे स्वातंत्र्य युद्ध असं म्हटलेलं आहे. त्यांनी यावर एक ग्रंथ लिहिला आहे की भारतीय स्वातंत्र्याचा समर म्हणून लिहिलेला आहे. त्याला आपण 1857चा उठाव असे म्हणतो. की 1857चा उठाव जी कारणं आहेत 1857चा उठाव कुठे घडला किंवा 1857च्या उठावाचे जे महत्वाचे नेते आहेत ते कोणकोणते नेते आहेत त्यामध्ये नानासाहेब पेशवे असतील, तात्या टोपे असतील, राणी लक्ष्मीबाई असतील किंवा इतर काही महत्वाचे नेते आहेत. त्या उठावातील त्यांची कामगिरी सुद्धा अभ्यासणं महत्वाचं आहे. या उठावाची जी कारणं आहेत ती कारणं सुद्धा आपण अभ्यासली पाहिजे. त्यामध्ये त्याचा जो इतिहास आहे तो इतिहासाकडे आपण अभ्यासला पाहिजे. त्याबरोबर या ठिकाणी आपण आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास असताना या परीक्षा दृष्टिकोनातून राष्ट्रीय चळवळीचा उदय कशा प्रकारे झाला म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली आणि तेव्हापासून या ठिकाणी राष्ट्रीय चळवळ निर्माण झाली. 1885 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली आणि त्या चळवळीचा सुद्धा इतिहास या ठिकाणी या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. त्या चळवळीमध्ये असणारे जे नेते आहेत किंवा जे गट आहेत एक म्हणजे जहाल गट आणि दुसरा म्हणजे मवाळ गट. तर जहाल गटाची स्थापना किंवा जहाल गटातील जे महत्वाचे नेते आहेत किंवा मवाळ गटातील महत्वाचे नेते आहेत त्याचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास आपण करणं महत्वाचं आहे. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास असताना या ठिकाणी गांधी युगाची सुरुवात कशा प्रकारे झाली तर ज्या वेळेस टिळकांचा अस्त झाला किंवा टिळक युगाचा अस्त झाला आणि गांधी युगाला सुरुवात झाली 1915 पासून. तर गांधी
महात्मा गांधी जेव्हा भारतामध्ये आले दक्षिण आफ्रिकेतून या ठिकाणी भारतामध्ये आले तर त्यांनी या ठिकाणी बघितलं की ज्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकेमध्ये गुलाम ज्या प्रकारे दक्षिण आफ्रिकेमध्ये कृष्णवर्णीयांवर ब्रिटिश सत्ता हे अन्याय अत्याचार होते, त्या कृष्णवर्णीयांना गांधीजींनी आपल्या सत्याग्रहाच्या मार्गाने त्या ठिकाणी न्याय मिळवून दिला. त्याच प्रकारे ज्यावेळेस गांधीजी भारतामध्ये 1915 साली आले त्यावेळेस त्यांनी सुद्धा या ठिकाणी सत्याग्रहाच्या मार्गाने भारताला न्याय मिळवून देण्याचे काम केले. त्यामध्ये चंपारणी सत्याग्रह असतील, खेडा सत्याग्रह असतील किंवा इतर काही गुजरातमधील काही खेडा सत्याग्रह असतील किंवा बिहारमध्ये चंपारणी सत्याग्रह असतील, या सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना गांधीजींनी न्याय मिळवून दिला. सत्याग्रह हे एक नवीन अस्त्र किंवा नवीन शस्त्र गांधीजींनी भारतामध्ये आणलं आणि या सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील भारतीयांना न्याय मिळवून देण्याचं काम महात्मा गांधींनी केलं. त्याबरोबर महात्मा गांधी सुरू केले दुसरं म्हणजे चळवळ, असहकार चळवळ, त्यावर सविनय कायदेभंग असतील किंवा या कायदेभंगाच्या माध्यमातून सुद्धा महात्मा गांधींनी या ठिकाणी भारतीयांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं आणि स्वतंत्र चळवळीतील एक महत्वाचं युग किंवा महत्वाचा टप्पा आपण आपल्याला सांगता येईल. तर हे सुद्धा या अभ्यासक्रमामध्ये महत्वाचा घटक आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याबरोबर या ठिकाणी आपण बघितलं की ज्या प्रकारे महात्मा गांधींनी स्वतंत्र चळवळीनंतर जे काही देशामध्ये दंगली निर्माण झाल्या, भारत आणि पाकिस्तान म्हणजे पाकिस्तान या नवीन राष्ट्राची मागणी हे इस्लाम धर्मातील जे लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी आपण करणं महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे 1947 भारत स्वतंत्र झाला, त्याबरोबर या ठिकाणी पाकिस्तानची फाळणी झाली. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला भारताचं कारभार कशा प्रकारे केलं पाहिजे किंवा त्या जे नियम आहेत त्या नियमांच्या आधारे या ठिकाणी आपण कशा प्रकारे कारभार केले पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्यामध्ये कशा प्रकारे या ठिकाणी संविधान निर्माण झालं, संविधानातील जी काही समिती आहेत त्या समितीचे अध्यक्ष कोण होते, मसुदा समिती निर्माण झाली, संविधानासाठी मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते आणि कशा प्रकारे संविधान निर्माण झालं आणि भारताचा राज्यकारभार या ठिकाणी सुरू झाला. तर या संविधानाच्या आधारावर आपला भारत देश आज उभा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जरा इतिहासाचा अभ्यास करत असताना महाराष्ट्राचा इतिहास प्राचीन मध्ययुगीन याचा सुद्धा या ठिकाणी विशेष दृष्टीकोन अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासत असताना जे महत्वाचे घराणे आहे महाराष्ट्रातील ते म्हणजे सातवाहन घराण्याची स्थापना केली, कोणी केली? सातवाहन घराणे महाराष्ट्रावर किती वर्ष राज्य केले त्याचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्याबरोबर सातवाहन घराण्याप्रमाणे महाराष्ट्रातील ज्या घराण्यांनी राज्य केले त्यामध्ये चालुक्य घराणे असतील किंवा राष्ट्रकूट घराणे असतील किंवा यादव घराणे असतील, म्हणजे अशा अनेक वंशांनी सुद्धा महाराष्ट्रावर राज्य केले आहे, त्याचा सुद्धा अभ्यास या परिषदेत करणं महत्वाचं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. या कालखंडातील जे काही कला आहेत, सांस्कृतिक आहेत किंवा धार्मिक परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आहे, प्रशासकीय परिस्थिती आहे, त्याचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी आपण केला पाहिजे, हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. त्याबरोबर या परिषद दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की प्राचीन महाराष्ट्राचा या ठिकाणी अभ्यास करत असताना आपल्याला या घराण्याबरोबरच मध्ययुगीन महाराष्ट्रात सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यास केला पाहिजे. मध्ययुगीन महाराष्ट्रामध्ये असणारे जे काही संप्रदाय आहेत, वारकरी संप्रदाय असतील किंवा इतर ते संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. आपण म्हणतोय की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांनी अनेक प्रकारे या ठिकाणी सामाजिक बांधिलकीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कामगिरी केलेली आहे, त्यांनी कार्य केलेले आहे. त्यामध्ये अनेक संत आहेत, संत ज्ञानेश्वर आहेत, संत नामदेव आहेत, संत एकनाथ आहेत, संत तुकाराम यांची जी कामगिरी आहे, जी भूमिका आहे ती भूमिका अत्यंत महत्वाची आहे. महाराष्ट्र इतिहास अभ्यासताना आपल्याला आधुनिक काळ सुद्धा या ठिकाणी अभ्यासावा लागेल. तर आधुनिक महाराष्ट्र इतिहास अभ्यासताना आपल्याला बघायला लागेल की ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले त्याचबरोबर या ठिकाणी स्वराज्यानंतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती राजा छत्रपती संभाजी राजा आले. छत्रपती संभाजी राजानंतर राजाराम आणि छत्रपती शाहू हे छत्रपती झाले, पण शाहूच्या काळामध्ये पेशवे काळाला या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्यामुळे पेशवे काळामधील जे काही पहिले पेशवे असतील, बाळाजी विश्वनाथ असेल, पहिला बाजीराव पेशवे असतील किंवा नानासाहेब पेशवे असतील, माधवराव पेशवे असतील किंवा नारायणराव पेशवे असतील, अशा अनेक पेशव्यांनी या ठिकाणी ते कार्य केलेलं आहे. पेशवे काळामध्ये स्वराज्याचे रूपांतर हे साम्राज्यमय झालेलं आहे, हे सुद्धा आपण याकडे लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारे या पेशव्यांचा सुद्धा आपण अभ्यास या परिषदेत दृष्टिकोन करणं महत्वाचं आहे. त्याबरोबर या ठिकाणी आपल्याला आपण ब्रिटिश काळातील किंवा आधुनिक भारताचा अभ्यास असताना जे समाजसुधारक महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये होऊन गेले त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा
गोपाळकांत सागरकर असतील, हे जे काही समाजसुधारक आहेत, या समाजसुधारकांनी केलेले जे काही चळवळी आहेत किंवा त्यांनी केलेले जे काही समाजसुधारकांचा अभ्यास करत असताना या सामाजिक सुधारकांनी जे काही सामाजिक संस्था स्थापन केल्या, या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मानवता आणि समानता किंवा समता प्रस्थापित करण्याचे कार्य केले, हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. त्यांनी जे ग्रंथ लेखन केले त्या ग्रंथाचा अभ्यास सुद्धा करणं महत्वाचं आहे. त्याबरोबर या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहास अभ्यासात असताना आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राचा स्वातंत्र्य लढा हे सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचं आहे. संयुक्त महाराष्ट्र निर्मिती कशा प्रकारे झाली हे सुद्धा या ठिकाणी अभ्यास करणं महत्वाचं आहे. या सर्व बाबींचा किंवा या सर्व घटकांचा समावेश या परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्यामुळे इतिहासाचा आणि स्पर्धा परीक्षेचा जो संबंध आहे तो संबंध अत्यंत जवळचा आहे. कारण का या स्पर्धा परीक्षेमध्ये भारताचा, महाराष्ट्राचा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक या सर्व घटकांचा अभ्यास करणे या ठिकाणी परीक्षेदृष्टीने महत्वाचं आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.